नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल ऑनलाईन स्कूल चले हम. आपण या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या जलद नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. 2.3 द लिटिल रिव्हर वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीजमध्ये आपण आज चर्चा करणार आहोत ते पिकनिक या टॉपिकशी संबंधित. तर स्टार्ट करूया. यू मस्ट हॅव बीन फॉर अ फॅमिली क्लास पिकनिक टू अ रिव्हर साईड पिकनिक स्पॉट. इथे म्हटलं आहे की कदाचित तुम्ही कधीतरी नदीकिनारी असलेल्या एखाद्या सहलीच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्ससोबत किंवा वर्ग सहलीकरिता गेला असाल आणि मग अशा ठिकाणी तुमच्या काय दृष्टीस पडले, तुम्ही काय काय बघितलं तिथे, त्यावर आधारित हे प्रश्न आहेत. तर स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 1. व्हॉट डिड यू नोटीस ऑन द बँक ऑफ द रिव्हर साईड किंवा व्हॉट डिड यू नोटीस ऑन द बँक ऑफ द रिव्हर. तर नदीच्या किनाऱ्यावर तुम्ही कोणत्या गोष्टी पाहिल्या? आता नदीच्या किनारी आपण गेल्यानंतर आपल्याला बऱ्याच गोष्टी तिथे छान छान दिसतात. काय काय दिसतात? तर आन्सर बघूया. ऑन द बँक ऑफ द रिव्हर वी नोटीस सम ट्रीज, बर्ड्स, सम डोमेस्टिक ॲनिमल्स, रीड्स, रिव्हर सँड अँड चिल्ड्रन बाथिंग नियर द बँक. सम वुमेन वेअर वॉशिंग क्लोथ्स. म्हणजेच नदीच्या काठावर आपण काय काय पाहतो? काही झाडं बघतो, काही पक्षी बघतो, काही डोमेस्टिक ॲनिमल्स म्हणजे ज्याला आपण पाळीव प्राणी म्हणतो ते सुद्धा बघतो. त्याच्यानंतर रीड्स, नदीच्या बाजूला मोठमोठं गवत असते, त्याला लव्हाळा वगैरे म्हणतात, तर ते सुद्धा आपल्याला तिथे मोठं गवत बघायला मिळते. त्याच्यानंतर रिव्हर सँड, नदीच्या काठावरची वाळू आपल्याला दिसते आणि काही मुलं आंघोळ करताना सुद्धा नदीच्या काठावर दिसतात. सम वुमन वेअर वॉशिंग क्लोथ्स, काही स्त्रिया असतात ज्या तिथे कपडेसुद्धा धुतात. तर हे सगळं दृश्य आपण नदीच्या काठावर बघितलेलं आहे. क्वेश्चन नंबर 2. इन विच सीझन डू यू गो? वॉज द रिव्हर फ्लो गशिंग ऑर जंटल? आता तुम्ही कुठल्या ऋतूमध्ये तिथे गेला होता आणि नदीचा प्रवाह गशिंग म्हणजे अगदी उसळता होता की जंटल म्हणजे संथ होता? तर उत्तर आहे, जर आपण पावसाळ्यात जाऊ तर त्यावेळेस नदीचा प्रवाह खूप उसळता राहील आणि जर आपण अगदी हिवाळ्यात किंवा आपण असं म्हणू शकतो उन्हाळ्यात वगैरेच्या सीझनमध्ये वगैरे गेलं तर तो प्रवाह कसा राहील? पाणी कमी असतं आणि त्याच्यामुळे त्यावेळेस तो संथ असतो. तर आपण सांगू शकतो वी वेंट टू द पिकनिक स्पॉट इन द रेनी सीझन, द रिव्हर फ्लो वॉज गशिंग इन दोज डेज. क्वेश्चन नंबर 3. डिड यू नोटीस अदर पीपल बाय द रिव्हर? व्हॉट वेअर दे डुईंग? तुम्ही नदीच्या कडेला गेला तेव्हा आजूबाजूचे लोक बघितलेत का? ते काय करत होते? आणि उत्तर राहील येस, देअर वेअर सम पिकनिकर्स अँड अदर पीपल. हो, पिकनिकसाठी अनेक लोक तिथे आलेले होते आणि बाकीचे लोकसुद्धा होते. सम वेअर एन्जॉईंग द पिकनिक, काही तर पिकनिक मजा करत होते. सम वेअर स्विमिंग इन द रिव्हर, काही नदीत पोहत होते. सम वेअर फिशिंग अँड सम वुमन वेअर वॉशिंग क्लोथ्स बाय द रिव्हर साईड, काही मासे पकडत होते आणि काही ज्या स्त्रिया होत्या त्या नदीच्या काठावर कापडसुद्धा धुत होत्या. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 बघूया. व्हॉट शुड वी डू टू मेक शुअर दॅट रिव्हर डू नॉट गेट पोल्युटेड? नद्या प्रदूषित होणार नाही याची खात्री करून घेण्यासाठी आपण काय केले पाहिजे? तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की नद्यांचं प्रदूषण होणार नाही त्याच्यामुळे आपण त्याच्यासाठी काय काय करायला पाहिजे? तर उत्तर आपण देऊ शकतो. तर उत्तर बघूया. वी शुड नॉट अलाउ पीपल टू वॉश देअर क्लोथ्स अँड युटेन्सिल्स इन द रिव्हर. लोकांना कपडे आणि भांडे घासायला मनाई करायला पाहिजे. त्याच्यानंतर वी शुड बॅन डिफेक्शन अँड थ्रोईंग हाऊसहोल्ड्स अँड इंडस्ट्रीयल वेस्ट इन द रिव्हर. आणि त्याच्यानंतर आपल्याला जे आहे आपण या गोष्टीवर बंदी असायला पाहिजे. वी शुड बॅन डिफेक्शन्स म्हणजे ज्याला आजकाल बायोलॉजिकल वेस्ट वगैरे म्हणतात, शस्त्रक्रिया वगैरे केल्यानंतर किंवा हॉस्पिटलमधून जे वेस्ट बाहेर निघते ते. आणि थ्रोईंग हाऊसहोल्ड, घरचा जो घरगुती कचरा असतो तो. अँड इंडस्ट्रीयल वेस्ट मटेरियल, आणि म्हणजेच एखाद्या कारखान्यातून निघणारं जो वेस्ट मटेरियल असते, जे खराब पाणी असतं ते सुद्धा त्यात सोडायला मनाई करायला पाहिजे. नंबर 1चा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर नंबर 1. एम फिल द टेबल ऑफ सीझन इन इंडिया. इंडियामध्ये जे सीझन्स असतात ते त्याचा टेबल आपल्याला फिलअप करायचा आहे. आता इथे बघा, इथे सीझन
पहिले दिलेलं आहे पहिल्या ब्रॅकेटमध्ये टाईम ऑफ द इयर म्हणजे वर्षातला तो पिरियड, ते महिने. त्याच्यानंतर दिलेला आहे सीझन आणि त्याच्यानंतर दिलेलं आहे इंग्लिश नेम. आता सीझनमध्ये इथे आपल्याला लिहायचे आहे मराठी नावं किंवा संस्कृतमध्ये जे नावं वापरत होते ते नावं आपल्याला वापरायचे आहे आणि इंग्लिश नेम आपल्याला त्याच्यासाठी जे इंग्लिश नेम आहे ते वापरायचे होते. आता जनरली आपण उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, उन्हाळा म्हणजे समर, पावसाळा म्हणजे रेनी सीझन आणि हिवाळा म्हणजे विंटर सीझन, एक जनरली हे सीझन्स आपण म्हणतो. बट देअर आर 6 सीझन. हे 3 मुख्य सीझन जरी असले तरी 6 सीझन्स असतात मराठी महिन्यांमध्ये. मराठीमध्ये, संस्कृतमध्ये 6 सीझन्सचे नाव आहे आणि अर्थातच त्यांना इंग्रजीत सुद्धा नाव आहे. तर ते आपण यात बघणार आहोत. तर मिड फेब्रुवारी टू मिड एप्रिल म्हणजे मग फेब्रुवारीच्या मध्यापासून तर एप्रिलच्या मध्यापर्यंत या पिरियडमध्ये साधारण कुठला सीझन असतो, तर या पिरियडमध्ये साधारण वसंत सीझन असतो. वसंत सीझन म्हणण्यापेक्षा आपण ऋतू म्हणूया, वसंत ऋतू असतो आणि त्यालाच इंग्रजीमध्ये स्प्रिंग सीझन म्हणतात. ठीक आहे. नंतर हे मिड एप्रिलपासून मिड जून, अर्ध्या एप्रिलपासून तर अर्ध्या जूनपर्यंत असतो. त्या सीझनला म्हणतो आपण ग्रीष्म ऋतू, त्याला म्हणतो आपण ग्रीष्म ऋतू आणि सीझन असतो समर सीझन. पुढे आहे मिड जून टू मिड ऑगस्ट, याला वर्षा ऋतू असते. याच्यामध्ये पाऊस खूप पडतो आणि ज्याला आपण रेनी सीझन म्हणतो. मिड ऑगस्ट टू मिड ऑक्टोबर या भागामध्ये किंवा या पिरियडमध्ये शरद ऋतू असतो आणि ज्याला इंग्लिशमध्ये ऑटम सीझन असं म्हणतात. नंतर आहे मिड ऑक्टोबर ते मिड डिसेंबर, या पिरियडमध्येच हेमंत ऋतू असतो आणि इंग्लिशमध्ये त्याला प्री विंटर म्हणतो, म्हणजे विंटरच्या येण्याची, हिवाळा येण्याची पूर्वीची स्थिती. नंतर मिड डिसेंबर ते मिड फेब्रुवारी या पिरियडमध्ये शिशिर ऋतू असतो, याला शीतासुद्धा म्हणतात. या ऋतूला शिशिर ऋतू किंवा शीता ऋतू सुद्धा म्हणतात आणि इंग्रजीमध्ये त्याचं नाव आहे विंटर सीझन. आता याच्यावरच आधारित बी नंबरचा क्वेश्चन आहे, मॅच द वेदर विथ द सीझन. आता त्या सीझनमध्ये वेदर कसं असतं, कुठल्या सीझनमध्ये कशा पद्धतीचं वेदर असतं ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. नंबर 1वर आहे विंटर. आता तुम्हाला माहीत आहे विंटर म्हणजे हिवाळा आणि हिवाळ्यात वातावरण कसं असतं, थंड म्हणजेच कोल्ड. तर कोल्ड फाइंड आउट करा. डी नंबरचं ऑप्शन इथे दिलेलं आहे विंटर, कोल्ड. नंतर आहे मान्सून. मान्सून ज्याला रेनी सीझन म्हणतो आपण, पावसाळा म्हणतो आणि त्या सीझनमध्ये काय खूप असतं, पाऊस खूप असतो, रेन खूप असतो. मग ऑप्शन्स फाइंड आउट करा. रेनी, मान्सून, रेनी. एफ नंबर इथे जॉईन करावं लागेल. नंतर आहे स्प्रिंग सीझन, वसंत ऋतू. आणि या वसंत ऋतूमध्ये वातावरण खूप छान असतं, प्लिझंट असतं, अगदी आल्हाददायक असतं. विशेषतः ज्या ट्रिप्स असतात किंवा जे पिकनिक असतात त्या या सीझनमध्ये जातात. स्प्रिंगचं जोडी लागेल सी नंबरशी. नंतर आहे प्री विंटर. प्री विंटर हिवाळ्याच्या सुरुवातीच्या आधीच्या वेळेस कसं असतं वातावरण, खूप हवा असते त्यावेळेस साधारण, आणि तिथे आपल्याला ई नंबरचं जे ऑप्शन आहे विंडी ते जॉईन करावं लागेल. नंतर आहे 5 नंबरवर समर. तर समर म्हणजे उन्हाळा. तुम्हाला माहिती आहे उन्हाळ्यात कसं वातावरण असते, अगदी खूप गरम, हॉट असते, म्हणून तिथे ए नंबरचं ऑप्शन हॉट आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. आणि 6 नंबरवर आहे ऑटम. आता ऑटम या सीझनमध्ये वातावरण कसं असते, अगदी छान थंड असते, कूल असते, आणि म्हणून बी नंबरचं ऑप्शन इथे आपल्याला लिहावं लागेल. तर पहिल्याची जोडी डीशी, दुसऱ्याची जोडी एफशी, तिसऱ्याची जोडी सीशी, चौथ्याची जोडी ईशी, पाचव्याची जोडी एशी आणि सहाव्याची जोडी बीशी आपल्याला लिहावी लागेल. नेक्स्ट 2 नंबरचा क्वेश्चन आहे. 2 मधला ए भाग पहा. पोएट्स मेक द पोएम म्युझिकल अँड डिफरंट फ्रॉम प्रोज by using many poetic devices. One of them is using words that begin with the same sound in the same time. आता इथे काय म्हटलेलं आहे की कवी अनेकदा ज्या कविता बनवतात, ज्या पद्यात्मक पद्धती किंवा पद्यात्मक रचना करतात त्यावेळेस त्या प्रोजपेक्षा काहीतरी वेगळं असते. प्रोज म्हणजे जे लेसन्स वगैरे असतात ना, प्रोज आणि पोएट्री हे 2 भाग आहेत. तर पोएट्रीज ज्या असतात, पोएम ज्या असतात त्या प्रोजपेक्षा वेगळ्या असतात, गद्य भागापेक्षा वेगळ्या असतात. का वेगळ्या असतात, कारण ज्या कविता असतात त्यांना एक चाल असते,
त्यांना एक लय असते. आणि मग विशेषतः कवी काय करतो की असे संगीतमय पद्धतीनं त्याच्यामध्ये बरेचसे शब्द वापरले असते. आणि मग अशा रचनांपैकी एक आहे, त्यालाच आपण अलिटरेशन हा अलंकार असं म्हणतो. म्हणजे कवितेमध्ये अलिटरेशन हा अलंकार बरेचदा वापरला जातो. इथे उदाहरण तुमच्या इथे दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, ब्युटिफुल बर्ड्स, सॅड सॉन्ग. पहा, ब्युटिफुल बर्ड्स, बी आलेला आहे, एक प्रकारचे तिथे यमक जोडलं गेलेलं आहे. सॅड सॉन्ग, नंतर आहे स्टेपिंग स्टोन, त्याच्यानंतर आहे सिटी साईड, त्याच्यानंतर आहे नो वन नोज. आता या शब्दांमध्ये काय केलेलं आहे की या अलंकारात भाषेचा गोडवा निर्माण होण्यासाठी, भाषेची गेयता वाढविण्यासाठी गाण्याच्या रूपात ते गाता आलं पाहिजे म्हणून एक प्रकारचा ध्वनी एकाच ओळीत असलेल्या शब्दांचा उपयोग इथं केलेला आहे. आणि अशा वेळेस जो अलंकार वापरला जातो, जो अलंकार निर्मित होतो, त्यालाच अलिटरेशन अलंकार असं म्हणतो. तर तुमच्या पुस्तकामध्ये इथे डेफिनेशन दिलेली आहे. दिस डिव्हाइस इज कॉल्ड अलिटरेशन that belong the set of similar devices named figure of speech. Figure of speech add to the beauty of the poem. Now write 5 pairs of words that begin with the same sound. आता सेम साऊंडनी तयार होणाऱ्या 5 पेयर्स तुमची नावं तुम्हाला इथे लिहायची आहे, किंवा 5 पेयर्स तुम्हाला स्वतःला तयार करायचे आहे. उदाहरणार्थ आपण सांगू शकतो टॉल ट्री, हाय हिल, नंतर आहे लॉयल लेबर, किंवा आपण म्हणू शकतो माय मदर मेक इडली फॉर मी, किंवा म्हणू शकतो काइंड किंग. तर अशा पद्धतीने इथे आपल्याला तयार करायचं आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हे जे अनुप्रास अलंकार असतात किंवा हे जे अलिटरेशन अलंकार असतो, यामध्ये पहिलं अक्षर लेटर नाही, तर त्या शब्दांचा जो ध्वनी आहे, जो उच्चार आहे, तो महत्त्वाचा असतो. आणि म्हणून आपण कधीकधी एखादा असं शब्द असू शकतो की सिटी साईट. पहा, एक उदाहरण दिलेलं आहे, सिटी साईट. आता सिटीचं CITY आणि SITE स्पेलिंग, शब्द जो अक्षर आहे पहिला तो वेगळा वेगळा आहे, बट त्यांचं प्रोनाऊन्सिएशन सिटी आणि साईटचं सेम असल्या कारणामुळे त्याला आपण तिथे पण आपण अनुप्रास अलंकार होतो असे म्हणू शकतो. आता पुढे B नंबरमध्ये पहा. Poets also make use of words that resemble a sound. The word are, for example, bang, swish, beep, roar, tweet, etc. आता इथे काय म्हटलेलं आहे की कधी कधी जे कवी असतात ते या ओनोमोटोपिया नावाचा एक जो अलंकार आहे, ते कवितेमध्ये काही काही असे शब्द वापरतात जे आवाज व्यक्त करणारे शब्द काव्यपंक्तीत वापरले जाते. उदाहरणार्थ रोवर. रोवर कशाचा आवाज आहे? एखादा प्राणी जेव्हा गर्जना करतो तर त्याच्या गर्जनेला नाव आहे रोवर. तर असं आवाज निर्माण करणारे शब्द तिथे वापरले जाते. सच वर्ड्स आर कॉल्ड ओनोमोटोपिक वर्ड्स. अशा शब्दांना ओनोमोटोपिक वर्ड्स म्हणतात. इफ दे ऑकर इन सम लाईन ऑफ द पोएम, जर ते पोएमच्या एखाद्या लाईनमध्ये आले तर फिगर ऑफ स्पीच इज दॅट लाईन इज कॉल्ड ओनोमोटोपिया. तर त्या कवितेमध्ये जी फिगर ऑफ स्पीच होते त्या फिगर ऑफ स्पीचला ओनोमोटोपिया असे म्हटल्या जाते. उदाहरणं आपण सांगू शकतो, जसं बँग शब्द आहे, बिग बँग, बरोबर आहे. त्याच्यानंतर स्विश, बीप, रोअर, ट्वीट, बूम, झूम, व्रॅक यासारखे जे शब्द आहेत त्या शब्दांचा वापर कवितेमध्ये केला जातो आणि मग तिथे ओनोमोटोपिया हा अलंकार तयार होतो. पुढे 3 नंबरवर पहा, प्ले अ गेम. आता हा छान छोटासा गेम तुमच्यासाठी इथे दिलेला आहे. सेट अ टाइम लिमिट ऑफ 5 मिनिट. 5 मिनिटाचा वेळ ठरवा. युझिंग लेटर्स फ्रॉम द वर्ड ओनोमोटोपिया. आता हा जो शब्द आहे ओनोमोटोपिया, याच्यामध्ये खूप सारे शब्द आलेले आहेत. खूप सारे शब्द म्हणण्यापेक्षा लेटर्स आलेले आहे. मेक ॲज मेनी 4, 5, 6 लेटर वर्ड्स अँड राईट देम डाऊन. तुम्ही 3 अक्षरी, 4 अक्षरी, 5 अक्षरी याच्यातून शब्द काही लिहायचे आहेत, तयार करायचे आहेत, यातले शब्द घेऊन, लेटर्स घेऊन आणि ते लिहायचे आहे. द वन हू मेक मॅक्झिमम नंबर ऑफ वर्ड्स विदिन द टाईम लिमिट इज अ विनर. आता टाईम लिमिटमध्ये जो जास्त शब्द तयार करेल तो विनर राहील. आपण क्लासमध्ये असतो तर आपण नक्कीच
हा गेम घेतला असता. पण आताही तुम्ही करू तुम्ही स्वतः ओनोमॅटोपोइया या वर्डमधले जे काही लेटर्स आहेत त्याचा वापर करून वेगवेगळे शब्द तयार करू शकता. उदाहरण द्यायचं झालं तर सपोज याच्यामध्ये पहा, शब्द तयार होईल पोयम, POEM, झाला तयार. पोयम शब्द तयार झाला. त्याच्यानंतर आपण दुसरा शब्द तयार करू OPEN, ओपन. यातल्याच शब्दांचा वापर आपल्याला करायचा आहे. नंतर आपण तिसरा शब्द तयार करू OPINION, ओपिनियन. यासारखे तुम्हाला शब्द तयार करायचे आहे. अँड दिस इज होमवर्क फॉर यू. ओके.